फायनल मारली, प्रियल वॉरियर कडे गेला फायनल मारली, आता साईनी साईदने मध्ये आहे, बाकी निर्णय तुमचा, मी फक्त एक हिंट दिलेली आहे. भूषण गरज सुद्धा खूप असतात कारण हा लेखाजोखा 5 वर्षाचा माझ्यापर्यंत आलाय. मी विनंती करतोय जिथे माता भगिनी आहेत महिला कक्षामध्ये आणि ज्या माता भगिनी उभ्या आहेत कल्पेश तरे यांनी त्याच्यासाठी मी विनंती करीन जे आमचे सर्व खेळाडू आहेत खुर्च्या घेऊन बसलेत त्यांनी फक्त माता भगिनींना त्या खुर्च्या अरेंज करून द्या. बघा आज त्या क्रिकेटसाठी आलेल्या आहेत तर तुम्हाला विनंती करीन की आपण कोण खुर्चीत बसले असाल तर त्या माता भगिनींना अवेलेबल करून द्या. धन्यवाद. तर साई सिद्धी एंटरप्राइजेस कडून 3 चौकार 3 षटकार साठी जे 500 रुपये आलेले आहेत अभिजित तरे आणि रणजित तरे यांच्याकडून. धन्यवाद. चला कल्पेश तरे आपण यायचं आहे. कल्पेश तरे आलेले आहेत. कल्पेश तरे आपल्याकडून आपल्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आले. संजोग आणि भावेश यांच्याकडून, संजोग घरत भावेश घरत, हे 1,500 रुपयाचं पारितोषिक आपण घ्यायचं आहे. वेल डन कल्पेश. चला या ठिकाणी आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो, ग्रँड फिनाले खानेवडे प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आणि या ठिकाणी आमने सामने टेबल टॉप वरती आतापर्यंत दोन्ही संघ होते, तेच संघ मात्र या ठिकाणी महासंग्रामासाठी झुंजणार आहेत. एक मोठा सामना श्रीराम स्पोर्ट्स खानेवडे वर्सेस साईनी साईदने 11. चला जरा मैदानात कोणी थांबणार नाही, मैदानातून थोडे बाहेर येऊया आपण. सर्व खेळाडू फक्त त्या ठिकाणी पंच असतील, बाकी सर्व खेळाडू यतीन घरत आपण सर्वांना घेऊन या बाहेर. चला सर्व मैदानावरून सर्वजण आधी इकडे या कारण आपण 1 बाय 1 या ठिकाणाहून काय होईल बघा. विशाल आणि केतन या ठिकाणाहून जातील पुढे. जसा विशाल जाईल पुढे तशी विशालची श्रीराम स्पोर्ट्स खानेवडे ही जी टीम आहे ती विशालच्या पाठीमागे त्यांना बॅकअप करेल, तर केतन साईनी साईदने यांची जी टीम आहे ती केतनला बॅकअप करेल आणि त्यांच्या पाठीमागे आपले सर्व मान्यवर असतील. ओके, मधून निघतील, मधूनच जाणार आहोत आपण. सर्व मान्यवरांना, सर्व महिला वर्गाला सुद्धा विनंती असेल की या आपण शुभेच्छा देण्यासाठी मैदानामध्ये जाणार आहोत. डीजे सुद्धा चालू ठेवायचा आहे, त्यामध्ये आवाज एकदम परफेक्ट आला पाहिजे. एक गाणं, सुंदर गाणं तयार ठेवायचं आहे. चला खानेवडे प्रीमियर लीग 2025 ग्रँड फिनाले 2 संघ सज्ज होत आहेत. श्रीराम स्पोर्ट्स खानेवडे वर्सेस साईनी साईदने 11 खानेवडे. यस, गिव अ बिग हँड टू बोथ टीम. जोरदार टाळ्या हो द्यात. चला चला खेळाडूंनी त्यांच्या मागेच. आवाज. दोन्ही संघ अगदी पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहतील. चला दोन्ही संघ अगदी पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहतील. कॅप्टन सुद्धा अगदी क्रीजच्या दोन्ही बाजूला आहेत. आपण पाहतो यष्ट्यांच्या पाठीमागे दोन्ही कॅप्टन.
त्याला दोन्ही संघाने मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूला राहायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू अगदी पिचच्या दोन्ही बाजूला असतील. या ठिकाणी प्रथमतः आपण पाहतोय फोटो सेशन होईल. सन्माननीय दिनेशजी परेड साहेब, सरपंच ग्रामपंचायत खानिवडे चे प्रथम नागरिक, तसेच राजेशजी किनी साहेब आपण पाहतोय, युवा मोर्चा अध्यक्ष वसई पूर्व ग्रामीण विभाग, तसेच किशोरजी तरे साहेब आपण पाहतोय, KPL चे विद्यमान अध्यक्ष आपण उमेशजी घरत साहेबांना पाहतोय, तसेच राजेंद्र बुधाजी घरत साहेब आहेत, तसेच आपण पाहतोय नितीनजी तरे साहेब आहेत, तसेच आपण पाहतोय संजयजी तरे आहेत. संपूर्ण महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्वांनी हात वरती करा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ग्रँड फिनालीला शुभेच्छा देऊया. हात वरती करून, क्या बात है. या ठिकाणी सर्व मान्यवरांना प्रथमतः विनंती करतोय की आपण आधी शुभेच्छा द्यायच्या, तदनंतर आपण मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांना प्रथमतः शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत दोन्ही होतील आणि त्यानंतर मात्र आपण टॉस करून घ्यायचं आहे. प्रथमतः दोन्ही संघांना आपले आदरणीय सन्माननीय मान्यवर शुभेच्छा देतील. राजेशजी किनी आहेत, किशोरजी तरे आहेत, दिनेशजी परेड आहेत, राजेंद्रजी घरत आहेत, विद्यमान अध्यक्ष आपण पाहतो उमेशजी घरत सुद्धा आहेत. हे सर्व सन्माननीय मान्यवर प्रथमतः शुभेच्छा देतील. सामना 4 षटकांचाच असेल, याची पण नोंद घ्यायची. जसे आतापर्यंत आपण सामने खेळवलेले आहेत तशाच स्वरूपांचे सामने असतील. खूप खूप शुभेच्छा असतील श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि साईनी साईदने 11. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत सन्माननीय मान्यवर. आपण अगदी 3 दिवस पंच सुद्धा पाहिले रखरखत्या उन्हामध्ये, पंचांना सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत. दीपेश कुडू, संदीप मडवी आणि नरेश किनी. हा टॉस नेलेला आहे. प्रथमतः राष्ट्रगीत होईल, त्यानंतर राज्यगीत होईल आणि मग टॉस केला जाईल. आपण सर्वजण या भारत मातेला राष्ट्रगीताच्या माध्यमातून कृतज्ञता अर्पण करूया. कारण आपले अवकाश यात्री, पहिले अवकाश यात्री राकेश शर्मा जेव्हा अवकाशात गेले त्यावेळेला मात्र विचारण्यात आलं सन्माननीय पंतप्रधानांनी की आपला भारत देश कसा दिसतो. त्यावेळेला त्यांचं एक सुवाच्य होतं की सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. आणि त्याच भारत मातेचं वंदन आपण राष्ट्रगीताच्या माध्यमातून करूया. सर्वांना विनंती असेल, एक साथ सावधान. आपली कॅप आणि जर गॉगल असेल तर तो उतरवायचा आहे. तसेच जर हातामध्ये बॅट असेल तर ती पण थोडी खाली ठेवा. आपण सावधानच्या स्थितीमध्ये उभे राहणार आहोत. एक साथ विश्राम, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. एक साथ
राज्यगीत होणार आता. राज्यगीत सुरू कर. भारत माता के, छत्रपति शिवाजी महाराज के. गिव अ बिग हँड्स बोथ ऑफ टीम. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे अँड सायनी साईडने टॉस केला जाईल. सन्माननीय मान्यवर किशोरजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल. जरा फ्रेमच्या समोरून जे छोटे छोटे बाल खेळाडू जे आहेत जरा बाजूला व्हा. आपण अगदी बरोबर कॅमेऱ्याच्या समोर येत आहेत, त्यामुळे नक्की पिच वरती काय घडते ते समजत नाहीये. आदरणीय सन्माननीय किशोरजी तरे, ज्या तरे फॅमिलीकडून आपल्याला 4 क्रमांकाचे चषक प्राप्त झालेले आहेत, तसेच 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कल्याणी किशोर तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. त्याच तरे कुटुंबातील सन्माननीय किशोर तरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, विपक्ष सायनी साईडने 11. काटे की टक्कर, मेगा फायनल, ग्रँड फिनाले पाहणार आहोत. KPL खानिवडे प्रीमियर लीग पर्व 5. यस, कॉइन स्पिन केला जातो. इथे काहीच कळत नाही, फक्त हात वरती करा. कोण जिंकलंय दिसत नाहीये. सायनी साईदने का? यस, सायनी साईदने विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड हियर. ओके, आम्हाला या ठिकाणी कळते सायनी साईदने या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा इरादा आहे आणि नक्कीच आमंत्रण दिले जाते फलंदाजीसाठी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेला. लगेच मात्र दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या मंचावरती विराजित व्हायचं आहे. चला, सन्माननीय सर्व मान्यवरांना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतो. या कुशल भोईर सर्व मान्यवरांना घेऊन या आपण. दरम्यान आपण पाकिस्तानचा स्कोर पाहतोय. 35 ओव्हर आतापर्यंत खेळून झालेले आहेत. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 160 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी अगदी बदला घ्यायचा आहे भारताला. चला, लगेच मैदान रिकाम करायचं आहे. श्रीराम स्पोर्ट्सचे 2 बॅटर मैदानामध्ये येतील आणि सायनी साईदने 11चे मात्र प्लेइंग 11 टीम क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहील. कुडू सर, 1 मिनिट. आता पुन्हा एकदा बक्षीस लागलेलं आहे.
जर बाहेर कोणी कॅच पकडेल प्रेक्षकाला तर किरण जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचा बक्षीस आहे आणि जर महिलांनी पकडला कॅच तर 2000 रुपयाचा बक्षीस आहे. किरण जाधव ध्यानसूर व्यक्ती, खरोखर या व्यक्तीबद्दल बोला, यांच्या मिसेसबद्दल बोलता तर कट्टर हिंदू, म्हणजे गणपतीच्या आरतीपासून तर आमच्या दिवाळीला जो कार्यक्रम असतो तो आम्ही बैल राजा घेऊन जातो तेव्हा त्यांच्या मिसेसने आमची पूजा केलेली आरती, म्हणजे त्यांनी थांबले मिठाईचा बॉक्स दिलेला, आरती करून 10 मिनिटं त्यांना एवढा आनंद होता की जुनी परंपरा आपण ठेवलेली आहे. कोणी पण कॅच मागे पकडा 1000 रुपये बक्षीस घ्या. लेडीजसाठी 2000 रुपये किरण जाधव यांच्या. धन्यवाद किरण जाधव, असंच प्रेम करत राहा आमच्यावर. यस, चला लगेच सायनी साईदने 11चे सर्व खेळाडू मात्र मैदानामध्ये येतील, आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेतील आणि त्यानंतर मात्र 2 बॅटर मैदानामध्ये उतरतील. आपण पाहतो ग्रँड फिनाली मेगा फायनल 2025 KPLचं 5वं पर्व अगदी दिमाखात या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेले आहेत. पंच आपण पाहतोय त्या ठिकाणी नरेश किणी असणार आहेत, दीपेश कुडू असणार आहेत, संदीप मडवी असणार आहेत. खूप साऱ्या पारितोषिकांची खैरात होत असते. महिलांसाठी जर बाहेर कॅच पकडला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. मी तर म्हणेन जवळच्यानी कॅच पकडा आणि पटकन असा कॅच सुटल्यासारखं करा आणि महिलांच्या हातामध्ये द्या, 2000 रुपये मिळतील. चला, मॅन ऑफ द सिरीज वाल्याला सुद्धा भगवतीकडून मसाज फ्री ऑफ कॉस्ट 5 दिवस राईचे तेलाची. चला, मंचावरती जे आता छोटे आमचे बाल खेळाडू आहेत, बाल रसिक आहेत, मी त्यांना विनंती करतो की या तुम्ही खाली व्हा. लहान मुलांनी बोंडीवर जायचं आहे, प्रत्येकाने 1000 रुपये बक्षीस आणि महिलांसाठी 2000. किरण तरे, किशोर घरत यांचं आगमन झालंय. मंडळ आभारी आहेत, प्रमुख पाहुणे आहेत इथले आमचे. जवळ सरपंच सुद्धा आहेत, समाजसेवक नितीन तरे सुद्धा आहेत, राजू घरत सुद्धा आहेत, त्यांचे मित्र नितीन तरे दिसत नाही. रोहिदास वजे, कशित कोपर यांनी स्टेजवर यायचं आहे. चला, सायनी साईदने क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटकन. तसे धीरज घरत त्यांनी इथे यायचं आहे. धीरज घरत. यस, हे संध्याकाळचं सत्र आहे. जर उशीर झाला तर सायनी साईदनेलाच त्या अंधाराचा मात्र तोटा होऊ शकतो. साई सिद्धी एंटरप्राइजेस यांच्याकडून लगातार 3 6 3 4 3 विकेटसाठी सुनील घरत, रंजित तरे, अभिजित तरे यांच्याकडून 1000 रुपयाचं, म्हणजे सुनील घरत चापल, रणजित तरे बबल्या आणि अभिजित तरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चिन्मय तरे बाहेर प्रेक्षकांना 1000 रुपये, चिन्मय तरे म्हणजे टोटल 2000 झाले. किरण जाधव यांचे 1000 आणि चिन्मय तरे यांचे 1000. महिलांसाठी 2000. लहान मुलांनी बाउंड्रीवर जायचं आहे. कोई भी नवनीत का भैया होगा वो भी कैच पकड़ेगा, उससे किरण जाधव से और बल्लू से 1000 रुपये मिलेगा. बाउंड्री के बाहर पकड़ना है आपको, अंदर नहीं. नवनीत कंपनी में 3 दिन डांडी मारो, बॉल वापस देना है. 3 दिन जाएगा नहीं चलेगा, लेकिन ये सुवर्ण संधी आपके लिए. सुवर्ण संधी असणार. पाटील सर, कारण हा खानुडा गाव आहे. काय वाटते सर तुम्हाला खानुडा गावाबद्दल? अतिशय पैशांचा पाऊस खऱ्या अर्थानं आपण पाहतो. मी सकाळच्या सत्रापासून पाहतो जिथे अनेक बक्षिसांची इथे वर्षाव झाले आणि उत्साहित क्रिकेटपटू आहेत. सर्व गावकरी आज एकत्र असतात आणि अशा स्पर्धा खूप कमी असतात. एका बाजूला स्पर्धा चालू असते, एका बाजूला गावातली मुलं वेगळ्या ठिकाणी असतात. असं आजचं क्रिकेट आहे. परंतु खानेवडीची एक वेगळी राहिली. तुम्ही जो उल्लेख केला, इलेक्शनच्या वेळेला 2 दिवस इलेक्शन असतं, बाकी अदर टाइम दोस्ती ही दोस्ती असते. हे महत्वाचं आहे. हो, कुठलाही दुःख असो एकत्र धावतात. रस्त्यावर कुठल्याही दुर्घटना व्हा, हे खानुड्याचं नाव आहे. कुठल्याही गावामध्ये जाणार नाही, पण आमच्या गावातला मुलगा कोणी पण असो, रात्र असो दिवस असो,
नक्की तो मदत करणार शेवटपर्यंत दवाखान्यापर्यंत हीच आमच्या खानोड्याची ओळख आहे सर. येस, आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिलीप पाटील यांचं पण नाव मोठं येतं. अगदी बँकेतले राहिलेले पैसे, सापडलेले पैसे सुद्धा त्यांनी सुखरूपपणे सुपूर्द केलेले आहेत. एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि आता जो आपण संघ पाहतोय बॅटर मैदानामध्ये उतरलेले श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की एक दुःखद घटना खानिवडे गावामध्ये घडली गेली. यज्ञेश कुडू यांची आजी स्वर्गवासी झाली आणि त्यानंतर केक स्माईल हा जो संघ होता ना तो कन्वर्ट केला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेमध्ये. म्हणजे केक स्माईल संघ म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, हे मात्र इक्वेशन लक्षात असू द्या. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहतात मॅचला सुरुवात होते, अंतिम सामन्याला सुरुवात. पहिला बॉल डॉट आलाय. विशाल सारखे एक आक्रमक फलंदाज यांनी या स्पर्धेमध्ये 100 धावा जरूर पूर्ण केल्यात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच. आणि बक्षीस सुद्धा लावलं जाते. चापल, बबल्या आणि अजिंक्य तर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. लगातार 3 6 4 आणि विकेटसाठी चेंडूला पाठवले पॉइंटच्या दिशेने. प्लेअरला नाही, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. जीत हा प्लेअर आहे आणि बाहेरचं पारितोषिक जे आहे झेल घेण्याचं ते मात्र प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही आहे. हा विशाल म्हणजे शाकाहारी माणूस आहे. त्यांनी फिटनेस ठेवलेला आहे. या वयात सुद्धा चिकन मटन खात नाही. नुसतं चण वटाणं. ताऱ्या काकाची डाल ही ताकद आहे या खेळाडूकडे. फ्रेम मध्ये आपण पाहतोय जीत तरेला आताच आपण फ्रेम मध्ये पाहिलं काय ऍक्शन केली होती. आणि जो बॉलर आहे आपण पाहतो त्या बॉलरने जर विशालची विकेट घेतली तर संजोग भावेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टर गुप्ता कुलकर्णी, सध्या कुलकर्णी डॉक्टर मला वाटते सुट्टीवर आहे. गुप्ता डॉक्टरकडे जायचं आहे. बाठा आलेला आहे, नाहीतर त्या रॉकेल घेऊन जायचं आहे. घॅसलेट पूर्वी आजी आई तेच द्यायची. जा भगवती यांनी जायचं आहे. भगवती, अरे वाट नको बघू. समाजसेवा करायची तर वाट नाही बघायची. जा मैदानात. बाठा आलेला आहे. भगवती जैन, कुठली नस हे भगवतीलाच माहिती आहे. कुठल्या नसामध्ये ब्लड चेसिंग होते हे भगवतीलाच माहिती आहे. आणि डॉक्टर भगवती हात लावेल तिथं गुदगुद्या. आविष्कारने जर 2 षटकार मारले तर 3 षटकार मारले तर चिन्मय तरे यांच्याकडून 3000 आणि ओमकार कडून 2000. आविष्कार वरती खूप बक्षीस लावले. आणि जो विशालची विकेट घेईल बॉलर त्याला साईने कडून 500 रुपयाचं पारितोषिक. वाह, इकडे बक्षिसांची खैरात होते. एका बाजूने पाहतोय आपण फलंदाजीच्या बाजूने बक्षीस लावलं जाते, एका बाजूने पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांना सुद्धा प्रोत्साहित केलं जाते. आणि टोटल 3 सिक्सेस साठी रणजित तरे म्हणजेच बबल्या, चापल आणि अभिजित तरे यांच्याकडून 1000 रुपये आहेत. तसेच कुशल भोईर जिजाऊचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून कुशल भोईर यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप सारी बक्षिसं ही लावली जात आहेत KPLची. आणि म्हणूनच ह्या खानिवडे गावाला जे दुबई म्हटलं जायचं ना ते वावगं नाहीये. ही आधी पण दुबई होती, आता पण दुबई आहे आणि भविष्यात देखील दुबई असणार आहे. हो, नाव तर राहणारच, कारण नावातच चर्चा आहे खानुडे गावामध्ये. अभि पाटील यांच्याकडून षटकार मानपत्र 100 रुपये. अभि नरेश पाटील, अभि नरेश पाटील यांच्याकडून षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. अरे एवढे सगळे तुम्ही बोलतायत ना, एवढं बक्षीस देतायत, अरे पण द्या, कारण ते ना खेळाडूंचं डोक्यात असतं. हो, मला यांच्याकडून 500 आहेत, त्यांच्याकडून 1000 आहेत, यांच्याकडून 1500 रुपये आहेत. आमच्याकडे तारांबळ होते की नक्की कोणाचे पैसे आणि कोणाला किती द्यायचे आहेत. मात्र हा सुखरूपपणे आपण फोन करतायत, आम्ही अनाउन्स नक्कीच करणार. पण मात्र ती कृती झाल्यानंतर मात्र बक्षीस आवर्जून पोचवा. चला मॅचला इथून सुरुवात होईल. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 6 आहेत. 4 षटकांचं एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं.
गोलंदाज पुन्हा तयार. एकदा खुशखबर विशाल अजिंक्य तरे यांच्याकडनं, अजिंक्य राजू तरे यांच्याकडनं 2 टप्पी 3 टप्पी पकडा तरी 200 रुपये बक्षीस. काय बक्षीस आहे जबरदस्त. किरण जाधव असो बल्लू असो यांच्याकडनं बक्षीस. निर्धाव चेंडू हा खेळाडू आहे विशाल, मोठा नावात विशाल आहे, आकाराने विशाल आहे, दिसायला विशाल आहे आणि खरं शेवट मरेपर्यंत विशाल हा नाव त्यांनी ठेवलेला आहे. तीन चेंडूचा आतापर्यंत सामना झालेला 6 धावा स्कोर बोर्डवरती असताना यावेळेला सेन्सेबल क्रिकेट खेळला जातोय. चेंडूला फक्त दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. पाठीमागे पाठवलं जातं आविष्कारला की आपली विकेट, दोघांची विकेट असणे खूप महत्त्वाचे आहेत, कारण संध्याकाळचं सत्र असणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकामध्ये 40+ जाण्याचा नक्कीच इरादा असेल. मिलिंद काशीनाथ किणे आणि त्यांचे चिरंजीव शुभम किणे यांच्या माध्यमातून बाहेर जो प्रेक्षक कॅच पकडेल त्यासाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 4 बॉलचा खेळ झालाय कुडूसर आणि 7 धावा. 4 षटकांचं क्रिकेट आहे. फायनलचा मॅच आज एक्सपेक्ट किती धावा असायला हव्या? येस नक्कीच. फक्त संध्याकाळचा सत्र आहे तर निश्चित 45 जर स्कोर असेल तर नक्कीच टाईट स्कोर म्हणता येईल, कारण युवा ग्रुपने सुद्धा 42 धावा डिपेंड केल्या होत्या. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की 45-42चा जो मॅच असेल तो सामना फायनलचा मॅच बघायला आवडेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे. येस नक्कीच. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आयुष आविष्कार यांच्या बॅटमधून उंच प्रहार केला जातोय. चेंडू यस अप्रतिम अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळ्या होत्यात या झेलसाठी. विशेष कौतुक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रिप्ले मध्ये बघा. मंगेश अप्रतिम कॅच ऑफ द टुर्नामेंट. जयेश आहे, माफ करा, जयेश आहे कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण स्क्रीन मध्ये बघतोय. गावात रंगली भारी खानिवडे प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. चांगला कॅच टिपला इथे. कॅच महत्वाचा होता या मॅच मध्ये. या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, उच्च कोटी क्षेत्ररक्षण तुम्हाला करणं लाजमी होतं आणि त्यावेळेला आपल्याला बघायला मिळाले. मुख्य खेळाडू जो होता आविष्कार त्याला मात्र इथे बाद करण्यात ज्यांनी निश्चित स्वरूपात मोलाचं योगदान दिलं. आयुष गरजची गोलंदाजी होती, परंतु विकेट मी सांगेन क्षेत्ररक्षकाच्या नावावर जायला हवा. काही कॅच पकडला सर अतिशय सुंदर पद्धतीनं. जवळजवळ 30 ते 35 पावलांचा रनअप घेतला आणि रनअप घेत असताना जजमेंट सुद्धा तितकंच चांगलं महत्वाचं होतं आणि योग्य वेळेला अगदी झेल टिपण्यामध्ये यश आले. पुढचा चेंडू यावेळेला पिच झाल्यानंतर चेंडूला उसळी मिळाली. बॅटरला काही समजलं नाही. निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूने मात्र प्रेशर थोडंसं का होईना मात्र श्रीराम स्पोर्ट्स म्हणजेच केक स्माइल या संघाकडे जाताना पाहतो. येस अगदी बरोबर, अगदी बरोबर. 1 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 7 वरती 1 गडी बाद. आणखीन 3 षटका आहेत. साईनी साईज्ञ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या फील्ड करत असताना टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जो कोणी खेळाडू विशाल यांचा विकेट घेईल त्याला मात्र साईनी साईदने 11 यांच्या माध्यमातून 5-0-0. आदरणीय सन्माननीय दिलीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे चांगले समालोचक आहेत. ते समाजसेवे देखील मध्ये तत्पर आहेत आणि गोरक्षक म्हणून आहेत. पाहुण्यांची खातिरदारी कशी करावी ते दिलीप सरांनी आम्हाला दाखवलं आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. कानिवडे प्रीमियर लीगचा अंतिम सामना. बिग ब्लो बिग ब्लास्ट. अंतिम सामन्यामध्ये या सुवर्ण करंडकावरती कुणाचं नाव लिहिलं जाईल सन्मानानं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. मंगेश यांना आपण पाहू शकाल जे गोलंदाजी ट्रॅक मध्ये दाखल झालेत. विशाल यांचा जर विकेट मिळाला तर साईनी साईज्ञ. आपण जर पहिल्याच ओव्हरचं पृथक्करण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, नंतर 6 धावा, नंतर पुन्हा डॉट, 1 धाव विकेट आणि नंतर डॉट चेंडू. अशा प्रकारचं पृथक्करण पहिल्या षटकाचं पाहिलं. तदनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 1 धाव मात्र पूर्ण करण्यामध्ये यश येते. अजूनही फटकेबाजीत जशी पाहिजे, विशालच्या बॅटमधून जसे फटके हवेत तसे मात्र केक स्माइल संघाला जे पाहिजे विशालकडून ते मात्र अजूनही थोडासा अवकाश होतोय. येस अगदी बरोबर. संयम राखलाय त्यांनी. चांगल्या बॉलचा सन्मान करतात, खराब बॉलचा तिरस्कार करतील ही गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. ज्या अनुषंगाने आता विशाल वेळ घेतात या फलंदाजीसाठी. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला 1 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. 8 धावा. पुढील बॉल. गोलंदाज तयार राऊंड स्टम्प्सनं. या वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉलला लॉप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु एका हातानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी धावा वाचवणं किती महत्वाचं आहे. आपण टार्गेट सेट करणार आहोत येणाऱ्या काळात. जर आपण पाहिलं टार्गेट डिफेंड करायचं आहे. ज्या अनुषंगानं धावसंख्यांची भूक ही मिटणारी नाही फलंदाजांसाठी, परंतु क्षेत्ररक्षकाने सांगितलं की जास्त धावा उभ्या करून देणार नाही. पाकिस्तानचा स्कोर झाला. 40 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 183 वरती अर्धा संघ गारत
183 धावा आणि 5 विकेट अशी स्थिती बघायला मिळते. कुडूसर ह्या ज्या धावा सेव्ह झाल्या, क्षेत्ररक्षकाचं आयुषचं कौतुक करावं लागेल. नक्कीच, कारण आपण इंडियन क्रिकेट टीमकडे पण पाहिलं तर सुरुवातीला आपण लेझी जे आपलं फिल्डिंग असायची ती खूप लेझी असायची, पण तदनंतर मात्र सुरेश रायना आला, युवराज सिंग आला आणि त्यानंतर मात्र फिल्डिंगमध्ये चार लावले जाते आणि ते चार आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. षटकार 6 धावा. फेक स्माईल संग डॅशिंग, फेक स्माईल संग डॅशिंग, खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. जबरदस्त. ज्या खेळाडूंनी फटका मारला त्याच्या आईने त्याला 1000 रुपये दिलेले कॅश. म्हणजे याच्या वडिलांचा किती जीव आणि आई वडिलांचा खूप जीव या मुलावर. पहिला षटकार म्हणजे किनी घरातला अख्खा परिवार आलाय त्याचा खेळ बघण्यासाठी. पुन्हा एकदा सन्माननीय बलिरामजी आत्माराम घरत यांच्याकडून सर्व अंपायर आणि समालोचक यांच्यासाठी तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होते. थँक्यू सो मच बलिरामजी घरत. हो, दैनशीर व्यक्ती असतात, त्यांचे मुले सुद्धा आपल्याला कुठेही कार्य असो, कुठलेही समाज कार्य असो, भावेश असो, संजोग असो, कुठेतरी त्यांचे वडील देणगी देतातच. मागे माझी एकदा गाय पडलेली आणि त्यांनी JCB दिलेला मला रात्री, त्यांनी नाही सांगितलेलं नव्हतं. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू फास्ट स्पीड आहे, कारण हा आहे विशाल म्हटलं म्हणजे त्याचा चेंडू पकडणे शक्य पण नाही. आणि सीमा पार 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या होते ती. येस, रिव्ह्यू मध्ये सुद्धा आपण बघतोय कशा प्रकारे चेंडूला फक्त दिशा दिली, कट केला आणि कट केल्यानंतर मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. हो, राजू घरत खुश असणार कुडूसर, कारण त्यांच्या घरामधला असणार विशाल आणि राजू घरत त्यांच्या पॉकेटमधून काहीतरी विशाल घरतला येणार थोडंफार. दुसऱ्या षटकांचा खेळ परिपूर्ण होत असताना एक बॉलचा बॉल खेळ नाही बाकी देणार आहे. त्यांना. 21 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळत आहे. गोलंदाज तयार, अगदी शेवटचा बॉल या षटकातला. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट करायचं होतं, परंतु बॉलनं बाहेरच्या बाजूने वळण घेतलं. कुडूसर 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.50 ची सरासरी राखत 21 धावा. उर्वरित 12 बॉल ॲज एक्सपेक्ट. इथून तुम्ही जो आकडा म्हणालेत की 45 धावा, ते होण्यासाठी आता इथून तुम्हाला गिअर अप करावं लागेल. नक्कीच, कारण आता आपण स्कोअर पाहतो 21 झालेला आहे. बघा, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती चौकार आणि 6वा चेंडू निर्धाव. अशा प्रकारचे 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. तब्बल 2 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 21 धावा मात्र स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. 12 चेंडू म्हणजे अर्धा पल्ला आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. या उर्वरित पल्ल्यामध्ये काय करायचं आहे, तर विशाल आहे, आयुष आहे, केक स्माईल संघाला सुद्धा तेच हवं आहे की अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये साधारणतः या दोन्ही प्लेयरची ताकद आहे. हे 25 ते 30 धावा अगदी सहज आपल्या टीमला मिळवून देऊ शकतात. तेवढी ताकद, तेवढी ॲबिलिटी, ती क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे आहे. अगदी बरोबर. इथून त्या धावा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही जो उल्लेख केला त्या पद्धतीने त्या धाव्या उभ्या कराव्या लागतील. भरपूर प्रेक्षक राजे, माता भगिनी या स्पर्धेकडे वळतात. अंतिम दिवस म्हटला की या स्पर्धेचा अगदी उत्साह, उत्कंठावर्धक शिगेला पोहोचतो. आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज तयार. केतन गोलंदाजी मार्कवरती, मिस्टर केतन आयकॉन बेस्ट खेळाडू आहेतच. अपोजिट आपण पाहतोय आयुषच्या बॅटवरती चेंडू आदळला, चेंडू जातो हवेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या ठिकाणी कल्पेश कडून चुकी होते. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आयुषला जीवनदान मिळते. काय घडेल, आयुषला त्याचा फायदा उचलता येईल काय? आता येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं, फलंदाजांना इथून आक्रमकता दाखवावी लागेल. बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत जो झेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जी संधी मिळाली होती, अगदी 3 क्षेत्ररक्षक तिथे पुढे आले आणि तिघांच्या मध्ये तो बॉल पडला. एकालाही कॅच कॅरी करता आला नाही. जिथे आपण पाहतायत सध्या एका बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या 22. हो सर, बरोबर. 3 काम आणि बिगाडा असं म्हटलंय. हा 3 आकडा म्हणजे घातक असतो, तसंच तो जीवदान भेटलेला आहे आयुषला. या वेळेला मात्र चेंडूमध्ये प्रहार होते, थोडस जजमेंट चुकलं आणि 1 बाउन्स. चौकार येतोय विशालसाठी, नशिबाचा चौकार.
हाच खेळाडू जरा जाग्या वाचता तर 2 धावा संघासाठी वाचले असता. अनुभव थोडा कमी असणार कुडू सर. येस नक्कीच, कारण आतापर्यंत आपण पाहतो ऑक्शनच्या वेळेला आपण फक्त बॅटर आणि बॉलरचा विचार करत असतो, परंतु येणाऱ्या काळामध्ये कोण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती सुद्धा विचार करून त्यांना संघात वरती घेण्यासाठी बीड लावली जाईल, यात काही शंका नाही. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहतात गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका खेळलाय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडले. बॉल अगदी चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे. बॉल नाही थांबणार. बॉल क्लिअर करणार सीमा रेषेला. 4. परेश सर बघितलं तर हा विशाल असे चेंडू सोडणार नाही. विशालचा जो अनुभव आहे तो शेवटपर्यंत टिकवतो. हा खेळाडूची जिद्द शेवटपर्यंत आहे. विशाल फेविकॉल टाईप आहे. विषारी तसा विशाल आहे तो. शेवटपर्यंत जिद्द ठेवले त्यांनी, कारण हा खेळाडू कधी मच्छी मटण खात नाही, फक्त शाकाहारी, वनली शाकाहारी. त्याला कारण म्हणजे फिटनेस. सध्या ते तारा काका साईडला गुजराती, त्यांना वाज जाईल म्हणून ते मच्छी मटण करत नाही. यावेळेला काय घडलंय बघा, 3 लगातार चौकार. जवळ जवळ कुशल भोईर यांच्याकडून 1,500 येतील. सुनील गरत, रजित तरे, अभिजित तरे यांच्याकडून 1,000 रुपये येतील. हो हो, आता प्रेक्षकाच्या माहिती किरण जाधव सुद्धा विराला राहतात आणि हा खेळाडू सुद्धा विराला राहतो. रोज फिटनेस आहे. 5 वाजता सकाळी मारंबापाडा रोडला चालत जातो. आता माहिती पडले कसा गुपित विशाल आहे आमचा. नुसता विशाल नाही तर नावातच विशाल आहे. चिवट चिवट म्हणजे तो कुठला मासा, तो हातात येत नाही तो, हा दिवड दिवड. येस नक्कीच. यस, आणि विशाल बॅट वरती करायचे आहे, कारण आपल्या बॅट मधून आतापर्यंत 150 स्कोर या KPL पर्व 5 मध्ये 150 धावा करणारा दुसरा फलंदाज अजय घरत नंतरचा दुसरा फलंदाज विशाल घरत. जोरदार टाळ्या होत्यात विशाल घरत साठी. हो कुडू सर, बघितला या खेळाडूने सांगितले धावा किती कमी आहेत मला, मी ते करणार. ही जिद्द विशालच्या ताब्यात आहेत आणि तो दाखवतो विशाल. विशाल कुडू सर आपल्याला सांगून गेलेला का मला धावा किती करायच्या आहेत अजयच्या जोडीला. ही जिद्द या खेळाडूमध्ये, जिद्द असणे हे महत्वाचं आहे. खरोखर विशाल दाखवतो आपल्या गावामध्ये का मैं जिंदा हूँ, टायगर अभी भी जिंदा है. पाटील सर चांगला फटका आणि चांगलं विश्लेषण. खूप सुंदर पद्धतीने या स्ट्रोकला त्यांनी सजवलं. मिड विकेटला क्लिअर करणारा बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला. 38 धावा या धावफलकावरती. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. 1 गडी बाद अशी स्थिती. जो उल्लेख आपण 40, 50, 45चा करत होतो त्याच्यावरती आता मार्गक्रमण झालंय कुडूसर, निश्चित मी म्हणेन. निश्चित, कारण जर 50च्या वरती जर स्कोर झाला तर प्रेशर आणि दडपण येणार ते साईनी साईज्ञावरती. विशालच्या आतापर्यंत यामध्ये पाहतो 28 धावा, 12 चेंडूमध्ये 28 धावा झालेल्या आहेत. 154 धावा विशालच्या बॅटमधून आतापर्यंत येताना आपण पाहतोय. अजय आपण पाहतोय 165 धावा अजयच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चला 3 षटकांचा सामना संपलेला आहे. 38 धावा स्कोर बोर्डते आहेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू काय ओळखता आलेला नाही. आयुषला एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. निर्धाव चेंडू मात्र स्कोर बोर्ड जैसे थे 38, लॉस ऑफ 1 विकेट. मिलिंद रेकॉर्ड तोडलेला नाही. 165 आहे अजय घरत आणि विशाल घरत आहे तो 154, म्हणजे अजून तो जवळजवळ 11 धावाचा गॅप आहे दोघा बॅट्समन मध्ये. फुलटा चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे. गॅप पद्धतीने भाऊ कॅच होतो का हा ना करता गच्चा क्षेत्रात पाहायला भेटतो आणि खेळाडू थोडी चुकी करतो. त्याचा पाय मानवते बोंडीच्या आसपास आहे. मिलिंद किणी मराठी दणका साहेबांच्या माध्यमात सलग 3 षटकार 3 चौकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. चौकार आहे का? यस ऑल कळवायचं आहे. प्रेक्षकांनी चौकार दिलाय. समाजसेविका आमच्या गावातली कल्याणी तरे यांचं आगमन झालेलं आहे. सेव्ह केलेला आहे. 3 धावा मिळतील या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करावं लागेल. बॅलन्स गेला होता परंतु तरी सुद्धा स्वतःला सावरलं, स्वतःला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन दिलं नाही. आणि एक धाव ही खूप महत्वाची धाव आहे जी वाचवलेली आहे. हो पाटील सर, आमच्या गावातील जेव्हा मॅच व्हायचं तेव्हा आमच्याकडे टीव्ही सुद्धा नव्हती. तेव्हा केबल आलेला
विश्वनाथ कुडू म्हणजे त्यांनी स्टंपमध्ये माईप ठेवलेले आणि लाईव्ह दाखवलेला हाच विश्वनाथ कुडू आपल्या समोर येत आहेत. हे गावातले पूर्वी पिक्चर दाखवायचे हेच ते दाखवायचे त्यांनी लाईव्ह मॅच दाखवलेली. विश्वनाथ कुडू यांचं अभिनंदन. तरुण भारत यांचे पत्रकार सुद्धा आहेत ते आता सुद्धा पत्रकार करता चेंडू सरळ जातं एक धाव सहजपणे दुसरी धाव होते आणखता विशाल स्ट्राईक येतो बघूया 2 धावा सहज होतात का बघूया. आयुष जातो का गडी बाद आयुष बाद. यस नक्कीच सन्मान्य विश्वनाथ कुडू या ठिकाणी उपस्थित होतात. उद्याच्या पेपरमध्ये नक्कीच खानिवडे प्रीमियर लीगची बातमी अगदी सर्व इत्थंभूत बातमी असेल नक्कीच. आणि त्यांचं विशेष कौतुक आहे की जे विश्वनाथ कुडूंच्या डोक्यामध्ये येतं की स्टंपमध्ये माईक ठेवणं स्टंपमध्ये कॅमेरा ठेवणं हे केवळ विश्वनाथ कुडूच या ग्रामीण भागात करू शकतात. काय म्हणतील त्यांच्याबद्दल? सर कुडू सर तुम्हाला एक सांगतो पूर्वी 20 वर्षापूर्वी काही नव्हतं. जर आपण खुर्चीत बसलाय तिथे पण भाऊ करंट द्यायचा शॉक द्यायचा एवढं म्हणजे आता ते चायना करतात तसं चायनाच्या आधी त्यांनी केलेलं खरोखर हे मानलं पाहिजे. जरा पाठीमागे बघा तरी फॅन चालू व्हायचा. काही प्रेक्षक वर्ग जर बाउंड्री च्या आतमध्ये असतील तर प्लीज जरा बाहेर व्हा. यावेळेला काय घडलंय बघा नशिबाची साथ मिळते. जो चेंडू मिस झाला होता काय घडलंय अंपायर या ठिकाणी पाहतायत काय झाले. बाईज आहे की बॅट बाईजच्या रूपामध्ये मात्र 4 धावा या ठिकाणी येत आहेत. नशिबाचा चौकार मिळतोय केक स्माइल अर्थात श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर आता 2 बॉल खूप महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 2 बॉल अत्यंत महत्त्वाचे राहतील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंद यांना आपण पाहू शकाल. दूरवाल्या एंडना गोलंदाज तयार. यावरला पुन्हा एकदा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळलाय फटका क्षेत्ररक्षक गच्चाड झालाय. बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि धावसंख्या 48 वरती पोहोचल्या. सन्मानजनक आव्हान जरूर इथे बघायला मिळतं कारण शेवटचं षटक चालू आहे आणि अगदी शेवटचा बॉल. आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब वसई पंचायत समितीचे विद्यमान सभापती तसेच ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होते. वेलकम साहेब. आपलं पुनश्च एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला जरा जे लहान मुलं त्यांना विनंती करतोय की ज्या चेअर्स आहेत त्या थोड्याशा अवेलेबल करा आमच्या 2 विकेट मुख्य व्यासपीठावरती. चांगला बॉल इथे हाताळलाय. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 48. 49 धावेंचं टार्गेट राहील. पाकिस्तान 7 गडी बाद 200 धावा आणि 43 षटक आपल्याला पाहायला मिळतील. सध्या भारत पाकिस्तान देखील सामना तेवढाच महत्वाचा आहे. इथे 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय योग्य रीतीने झालाय. धावसंख्या 48 झाल्यात. 49चं आव्हान आहे. येऊया दुसऱ्या डावात. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. त्यांच्या हातात माझे कसं यांचे दे ना परेश सरांचे ना ते नाही मला देणार आहे ते. काय झालं हो राजू आता जाते इथं 2-2 गुंठा गाववाल्याने घेतल्या असतं तर जागा झाली असती. दिलीप पाटील यांना पारितोषिक आलेलं आहे. मार्तंड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होते. वेल डन. क्या बात आहे दिलीप पाटील. धन्यवाद मार्तंड. चला जास्त वेळ न घेता आपले
क्षेत्ररक्षण अरेंज करून घ्या आणि साईनी साईदने संघ आपले फलंदाज पाठवा. श्रीराम स्पोर्ट्स विशाल तुम्हाला दर्शवतोय की प्लीज आपण फील्ड अरेंज करून घ्या, कारण आता अंतिम सामन्यात आल्यानंतर बक्षीस वितरण हा कार्यक्रम तेवढाच महत्त्वाचा असतो. आपण खेळून घरी जातो, परंतु आयोजकांसाठी इथे सर्व गोष्टी देणं खूप गरजेची भूमिका असते. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता मॅचला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. साईदने 49 धावा आमचं टार्गेट. कुठल्या पद्धतीनं हे धावा होतील की मग नाही होतील, कोण पडणार कोणावर भारी, खानिवडे प्रीमियर लीग जिंकायची झालंय तयारी. येणाऱ्या काळात श्रीराम स्पोर्ट्स की मग साईदने 11 या दोन संघांमध्ये कुणाच्या नावी प्रथम क्रमांकाचं करंडक राहील, येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजून मिळतील, बघायला मिळतील. गार्गी मार्तंड तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतात सलग 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्लीज आपण फील्ड अरेंज करून घ्या आणि साईदने संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण फलंदाज पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच. श्रीराम क्रीडा मंडळ काडिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 37,777 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष मोरेश्वर पाटील SP शेठ यांच्या माध्यमातून 37,777 रुपये. द्वितीय पारितोषिक 27,777 रुपये मान्य श्री किरण आत्माराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं जो पारितोषिक सौभाग्यवती कांक्षिणी कल्याणी किशोर तरे मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य 18,888 रुपये. तदनंतर चतुर्थ पारितोषिक सौभाग्यवती कांक्षिणी जयश्री जयवंत किनी माजी नगरसेविका रमाताई यांच्या माध्यमातून आपण पाहतात 16,666 रुपये. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी कैलासवासी परशुराम आत्माराम घरत यांच्या स्मरणार्थ बॅट व ट्रॉफी घरत परिवार यांच्या माध्यमातून. तदनंतर हर्षिता आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल एन्जॉय ग्रुप आणि भक्ती मोटर्स. त्याचबरोबर हर्षिता राकेश घरत यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर यांच्यासाठी टी शर्ट्स. कैलासवासी श्री बुधाजी मुकुंद घरत यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र घरत व श्री राजेंद्र घरत यांच्याकडून 12 सन्मान चिन्ह. तदनंतर संजोग बळीराम घरत भावेश बळीराम घरत यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह खानिवडे प्रीमियर लीग 2025 साठी. तदनंतर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक ट्रॉफी कैलासवासी सौ शालिनी शांताराम तरे यांच्या स्मरणार्थ तरे परिवाराकडून ह्या ट्रॉफी आल्या, धन्यवाद. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी तन्मेश पाटील तना यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात, धन्यवाद. बेस्ट बॉलर ट्रॉफी सौरव तरे यांच्याकडनं आपण पाहतायत, त्यांचे देखील आभार. कैलासवासी सौ रजनी गजानन तरे यांच्या स्मरणार्थ स्वराली व साईशा अंकुश तरे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच. सामना सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर प्रणव दणेश परेड मॅन ऑफ द मॅचचे मेडल, कुशल अनिल भोईर मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट्स, मॅन ऑफ द मॅचची कॅप सुनील घरत चापल. तदनंतर रणजित तरे बाबल्या यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅच 1.5 लिटर थम्सअप प्रत्येक मॅचला. कुमार धनस्वी प्रमोद पाटील राहणार बेलवाडी किनीपाडा यांच्याकडनं. त्याचबरोबर चला मॅच इज गोइंग ऑन. मंगलदासजी घरत माकणे यांच्याकडून सुद्धा खानिवडे प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेत. गोलंदाजी मार्क होते विशाल घरत सामना करेल कल्पेश. या वेळेला काय बाप रे बाप, डोक्याला ताप, बाम लावायची वेळ आलेली आहे. अप्रतिम षटकार, चांगला फटका पहिल्याच बॉलवरती रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. समोर विशाल आहे. कल्पेश सांगतोय मी पण कुठल्याच संघासाठी अजून एक षटकार आला तर कल्पेश तरेसाठी अक्षय तरे यांच्या माध्यमातून 501 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाटील सर, जर विशालनी दुःख वाटून घेणे, विशालनी सुद्धा असे मालाय तेरी एक तो मेरी एक, तू गब्बर शेर तो मैं सेवा शेर.
अशी इथे मैदानात लढत पाहायला नक्कीच मिळते. हमरी तुमरी होणार आहे. मेगा फायनल आहे. इट का जवाब पत्थर से नक्कीच दिला जाईल. गोलंदाजी मार्कवरती विशाल गरज सज्ज असताना सिक्सर किंग कल्पेश यावेळेला मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. कार्पेट पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड 7. आपण पाहतोय आतापर्यंत चेसिंगसाठी टार्गेट दिलेलं आहे 49 धावांचं आणि 49 धावा चेस करत असताना आतापर्यंत 2 चेंडूचा सामना संपलेला आहे. 7 धावा मात्र स्कोर बोर्डवरती आहे. सुरुवात चांगली झाली आहे. जी सुरुवात असायला हवी होती ती सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आणि एका बाजूला केतन, एका बाजूला कल्पेश, हे 2 फलंदाज त्यांना मात्र महत्वाचा वेळ खेळपट्टीवरती द्यावा लागेल. या वेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करणार विशालच्या विरोधात. इथे कट रचले जातात. चेंडू चालले सीमारेषा पलीकडे. चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय. साईने हे ठरवून आलेले आहेत, प्लॅनिंग केलेलं आहे की आपल्याला विशालवरती प्रहार करायचा आहे. जर विशालवरती प्रहार केला तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स लेवल जी आहे केक स्माइल संघाची ती मात्र नक्कीच या ठिकाणी टप्पा कॅच सुद्धा पकडलेला आहे प्लेयरने. यष्टांच्या मागे जो आपण पाहतात यष्टीरक्षक आविष्कार आणि आविष्कारची आई अर्थातच गटुली आत्या यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅश प्राइज यष्टांच्या मागे जर झेल टिपला तर. आणि खऱ्या अर्थानं एका आईचं हे त्यांच्या मुलाप्रती असणारं प्रेम आहे. हो सर, बघितलं तर विलास घरात हे आमच्या भागामध्ये खूप मोठा खेळाडू होता. तेव्हा कोणी 3 षटकार मारत नव्हता. तेव्हा तो 3 षटकार मारायचा, त्याचा इतिहास होता. संपूर्ण मॅचचा खर्च तो करायचा. हा त्याचा म्हणजे भावाचा मुलगा आविष्कार. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल यावेळेला इनसाइड आउट खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे निलेश यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. लेदर क्रिकेटचा भरपूर दांडगा अनुभव. 5 बॉलचा खेळ झालाय कोडूसर. धावसंख्या 13. नक्की जे हवं होतं साईने संघाला तेच मात्र मैदानामध्ये घडताना, कारण ठरवून आले होते काय करायचं आपल्याला. दोघांनाही प्रहार करायचा आहे आणि कारण एकदा का जर स्कोर थांबला तर मात्र पुन्हा उभारी घेण्यासाठी वेळ लागत असतो. तर इथे वेळ दौडू द्यायचा नाही आणि प्रहार केलाय विशालवरती. यावेळेस सेन्सिबल पद्धतीने क्रिकेट खेळला जातोय. एक फक्त दिशा दिली जाते. 1 धावे पुरता समाधान मानलं जाते. या 1 धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड पाहतोय बिनबाद 14. मनोज गरत 18-81 यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज खानिवडे प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त बक्षिसांची लयलूट, बक्षिसांचा दरोडा आपल्याला पाहायला मिळाला. खूप भरपूर पद्धतीनं काय बक्षिसांची खैरात केली. खऱ्या अर्थानं आपण पाहतात अनेक खेळाडूंनी आज बक्षिसं लुटली त्यांचं कौशल्य दाखवून. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आलेत फलकावरती त्या म्हणजे 14. आता उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये इक्वेशन अमर पाटील आम्हाला दर्शवतात 35. 18 बॉल 35 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 11.67 म्हणजेच अनेकात आपण पाहिलं तर 12 धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. मात्र गोलंदाजी मार्कवरती आता जे गोलंदाजीसाठी आणलं जाईल ते आयुष केनीला आणलं जाईल. मागचं जे आपण पाहिलं आयुष केनी यांनी फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, 2च धावा दिल्या होत्या आणि आपल्या टीमला मात्र अबाधित ठेवलं होतं. आणि फायनलमध्ये जर कोणी आणलं तर ते आयुष केनी यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तीच किमया मात्र यावेळेला करावी लागेल. संघ सुद्धा तोच आहे अपोजिट. आपण पाहतोय साईने संघ अपोजिट असताना 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या. यावेळेला काय असेल इक्वेशन थोडंसं बदललेलं आहे. 18 बॉल आणि 35 धावांची गरज असताना सुजित घरत साहेब श्रमयोजी संघटनेचे सुजित घरत साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये दिलीप पाटील सरांसाठी आलेले आहेत. मालामाल 3 दिवसात 15,000 म्हणजे 1 महिन्याचा पगार झाला. विषय नाही, विषय कट. नक्कीच दिलीप पाटील यांच्यावर प्रेम करणारे खूप जण आहेत. सुजित पाटीलने सुद्धा सुजित घरतने सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. पाकिस्तानचा स्कोर आपण पाहतोय 45 षटके आतापर्यंत झालेले आहेत. 7 बाद 212 स्कोर बोर्ड वरती आहे. तर आपण ग्रँड फिनाले जर फायनल पाहतोय KPL ची तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. जो लेग साइडला चौकार गेला तो चौकार 3 टप्प्यामध्ये जो बाहेर प्रेक्षकाने पकडला त्या प्रेक्षकाने यायचं. त्यांच्यासाठी बक्षीस आहे. अजिंक्य तरे या वेळेला स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. चांगल्या फटक्याची निवड. बॉलला पाहिलं तदनंतर हुक केलं आणि हुक वरती 6 धावा बुक केल्या. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला.
दुर्गा किणी आपण पाहतायत जर विकेट घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपल्या आईने पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आयुष, ह्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने आविष्कारसाठी देखील ते आहे. जाऊया मॅचकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20. आता 29 धाव्यांची गरज. 17 बॉल. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, काही गरज नव्हती. आक्रमकता तुम्ही चांगली दाखवलंय. सिंगल डबलचा खेळ स्वीकारण्याचा प्रयत्न ते आता करतात. बचावात्मक क्रिकेट. हो, खूप छान गोलंदाजी. अनुभव थोडा कमी असेल, लहान आहे वयाने, पण खेळाची आवड आहे. आई वडिलांना सुद्धा आवड आहे का माझा मुलगा कसा खेळतो. पुन्हा एकदा आविष्ट. सन्मान्य संजोग घरत यांनी मंचावरती यायचं आहे. संजोग घरत या. इथे मात्र आपण पाहतात स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळला, जिथे आपण पाहू शकाल क्रॅम्प आलाय. क्रॅम्प लक्षात घ्या आयोजक मंडळी, आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. म्हणजे पूर्वी बघा डॉक्टर सायन्स किती केला तरी रामदेव बाबाचा भक्त म्हणजे भगवती. तसं आमच्या गावातील पतंजली भूषण घरत यांच्याकडे आयुर्वेदिक औषध भेटतो. संजीवनी औषध पतंजली भूषण घरत. कुठली नस कुठं दाबायची हे भगवतीला पूर्ण माहिती आहे. ब्लड कुठं जाणार, कुठली नस कुठं टच आहे. सन्माननीय श्रीयुत संजोग घरत सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमची जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. संजोग घरत सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. कानिवडे प्रीमियर लीगचं अंतिम सत्र आणि अगदी आपण पाहताय खूप चांगलं सेशन बघायला मिळतं. आपण या मुख्य मंचावरती पाहतोय आदरणीय सन्माननीय खानिवडे गावच्या पोलीस पाटील समीक्षाजी जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित सन्मान आपण या KPL पर्व 5च्या निमित्ताने मी कमिटीला विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे. सन्माननीय कल्याणीताई, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय समीक्षा जाधव मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जो 3 टप्पा चौकार गेला होता तो चौकार ज्या कोणी फील्ड केलाय त्यांनी प्लीज या. तुमच्यासाठी ते काय हाच मुलगा आहे का? हा समोर आलाय तो. यस यस. कोण आहे? सन्माननीय समीक्षा जाधव मॅडम पोलीस पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण बघतो. बाबू 3 टप्पा कॅच पकडला. 3 आलेत. 1 टप्पा कॅच 5 जणांनी पकडलाय. यांचा सुकीवली करा लागल. म्हणजे एक कॅन्सल झालाय त्यातला. डाऊटफुल 3 आहेत. नक्की कोणी पकडला 3 टप्पा? शपथ. 1 टप्पा तू पकडला, 2 टप्पा त्यांनी, 3रा टप्पा तू. अरे बाबा, कुठल्या वर्गातला होता तू? नाही, तो काय बोलतो? 1 टप्पा तू पकडला, 2रा टप्पा तू पकडला, 3रा टप्पा याने पकडला. उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक बक्षीस कुडू सर, पाटील सर हायच झाला. 1 चेंडू पकडला पण 3 पकडला. तो कसा काय? नाही नाही, याला बक्षीस बरोबर आहे. एकाने सांगितलं मी 1 टप्पा झेल घेतलाय, दुसऱ्याने बोला मी 2रा टप्पा, तिसऱ्याने बोला मी 3रा टप्पा. म्हणजे टप्पा घेतल्यानंतर परत बॉल खाली टाकला, परत घेतला गेलाय. 5वा हे टॅलेंट फक्त खानिवड्याच्या गावातील लोकांकडेच आहे. हुशारगिरी खानिवडे गावातच आहे. 15 बॉल आणि 25 तयार होतात. 15 बॉल 25 गरज. सामना रफ अँड टफ फायनलचा मॅच कसा असावा त्याचं
जिवंत उदाहरण. या वेळेला आपण पाहतात लॉंग लेगला खेळलाय फटका, चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पलीकडे. 4 नो चेंडू आहे आणि फ्री हिटचा सुद्धा या ठिकाणी 6 बॉल 6 षटकाराला आपण पाहतात 1000 रुपये. परंतु आता गरज आहे धावसंख्या फक्त 20 धाव्यांची गरज. 4 चेंडू 4 षटकार आले तर खऱ्या अर्थानं ते होऊ शकतं. आता जर आपण धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचणार त्या म्हणजेच 29 धावा. 29 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. एका बाजूला आपण पाहतायत गोलंदाज आयुष किणी 3 बॉलमध्ये 15 धावा खर्च करतायत. फटका खेळायचं होतं ऑफ ड्राईव्ह मध्ये. चेंडू आला मिड ऑनला, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल तत्पूर्वी धावा जाऊन पोहोचतील 30 वरती. 19 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. चेंडू आहेत तुमच्याकडे 14 मध्ये 19. एका बाजूला साईदने 11 बँजोच्या तालावरती एन्जॉय करतात. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाचा डगआउट थोडासा शांत, थोडासा हतबल, थोडासा हताश आणि मनोबल थोडं खच्चीकरण झालंय. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर रेषेत डाऊन द लेग. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल आणि ज्या बॉलवरती धावसंख्या मिळाली 31 धावा. 14 बॉल आहेत. 14 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. पाटील सर आयुषचा षटक थोडा महागडं वाटतं मला. लांबा छगडा वाटते त्याला जरा. एक व्हाईट, एकदा नो चेंडू टाकला, एक 6 लागली, एक चौका. महागडा षटक आयुष यांचा. पुन्हा एकदा कल्पे पुरेपूर फायदा उचलतो तो कल्पेश. 2000 ये खेळाडूने यायचा आहे. प्रेक्षक असेल तर याचा खेळाडू नाही, प्रेक्षक. मोठा बक्षीस घेऊन जाणार मला वाटते. अख्ख्या हप्त्यातला नाही तर महिन्यात होलीपर्यंत पैसे संपणार नाही. का आयुष्यात घडते बघा. होलीपर्यंत त्याचे पैसे संपणार नाही. होलीलाच संपून टाक सगळं. खेळाडू नाही पाहिजे. हा मिलिंद किणी आपण पाहतात खराडदारा यांच्या माध्यमातून ते 300 रुपये असतील. जो बाहेर किरण जाधव राव तेजेश का 1000 आदमी आहे हो, राव तेजेश. मॅच मध्ये आता पलटवार. इथे आपण पाहतात धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झाल्यानंतर 37. आता 12 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. हो त्यांनी षटकार मारला कल्पेशाने. आयुष हे नातेवाईक आहेत दोघांमध्ये. कॅमेरामध्ये हे क्षणचित्र कैद होतील यावेळेला आपण पाहतायत. आणि हे मिलिंद किणी खराडताडा चिन्मय तरे यांच्याकडनं 1000 रुपये. आणि आज खऱ्या अर्थानं जो उल्लेख केला की होळीपर्यंत पैसे संपणार नाही, पण मला असं वाटतं की आज रात्रीच संपतील. काय पाटील सर काय वाटते तुम्हाला खानुड्याचा? बघा 3000 रुपये घेऊन जातो आज मालामाल. एक मिनिट दादा. पैसे काय करणार विचारलं का सांगणार. कुठून आले तुम्ही? चारवटीवरून. चारोटी. तुला काय वाटते आमच्या गावाबद्दल मॅच बघायला आला तर? जाम मजा येते. मी पण खेळतो. आयकॉन खेळाडू आहे मी पण. तू ऐकून आहे हे कॅच पकडा एवढा मोठा बक्षीस भेटलाय. तुला काय वाटतंय? जाम मस्त आनंद वाटते मला खूप. हे पैसे होलीपर्यंत ठेवा. हा ठेवतो. जीएसटी कापून दे. 3 दिवस कामाला जाणार नाही. चिन्मय तरे यांच्याकडून 1000 रुपये. किरण जाधव यांच्याकडून 1000 रुपये. मिलिंद जिकनी यांच्याकडून 300 रुपये. तलासरी या गावातून आलेला चारोटी. जो संघ फायनल जिंकेल समीक्षा जाधव मॅडम पोलीस पाटील यांच्या माध्यमातून त्या संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. सामना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. साईदने 11 या संघानं आपल्या नावाचा दबदबा ठेवला कायम. गोलंदाज तयार. फटका खेळला. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटनं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगले राहिले परंतु या वेळेला आपण पाहतात पडतात झडतात संघासाठी उभं राहायचं आहे. काय क्षेत्ररक्षण केलं प्लातून. अद्वितीय विलक्षण कामगिरी. अंकुश फलंदाज देखील मेहनत घेत आहेत. प्रत्येकाला वाटतं जिंकायचं आहे. प्रथम क्रमांकाचं चषक आमच्या नावी असायला हवं. त्याच्यासाठी काय चाललेली भानगड. क्षेत्ररक्षण सर पाहिला. अंकुश चप्पल एकदम ग्रामपंचायत मधले 4 दिवस सुट्टी काढलेली आहे. घरपट्टी सुद्धा लाईन लागले तरी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य सरपंच पोलीस पाटील इथंच आहेत. म्हणजे ग्रामपंचायतला सुद्धा टाला आहे. बघा आमच्या गावामध्ये काय आवड आहे. काय बोलतात पाटील सर आमच्या गावात? 11 चेंडू आणि 9 धावा.
नाही जबरदस्त. खानिवड्याचं क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आम्ही अनुभवलं. या वेळेला फटका केलाय, चांगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड चांगलं केलंय. मागचे जे खेळाडू आहेत क्षेत्ररक्षक ते सांगतात की 2 टप्पे आमच्या हातात येऊ दे, 500 आम्हाला येऊ दे. हो, 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा तरी अजिंक्यने त्यांना 500 रुपये दिले. बघा चेंडू किती 1 का 3 होते मला माहिती नव्हते, पण एकाने 1 टप्पा पकडून त्याच्या हातात आणि आता त्याला 3000 रुपये भेटलं. तो डायरेक्ट घरी पडला का कोणतरी मांगल खानिवड्याचा 500 रुपये 41 डायरेक्ट घरी धावा. गेला. चारोटी फटका पुन्हा एकदा खेळलाय, चांगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे ग्रामपंचायत कर्मचारी. या वेळेला पण पाहतात बॉल हातातून निसटलाय आणि खऱ्या अर्थानं पण पाहतायत इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. हो हो, अंकुश थोडा नाराज आहे. सरपंच सध्या दयानंद घरात सुद्धा नाराज आहे, कारण कॅच सोडलेला आहे अंकुश याने. ग्रामपंचायतची अख्खी टीम नाराज आहे अंकुश याच्यावर. 9 चेंडू आणि 6 धावा. साई शेलार यस टेनिस क्रिकेट पटलावरचा एक दिग्गज क्रिकेटपटू, त्याचे फॅन आविष्कार. या वेळेला आपण पाहतात चांगला बॉलमध्ये उसळी चांगली मिळाली आणि या चांगल्या उसळीनं धावसंख्या फलकावरती आता 8 बॉल आणि 6ची गरज. 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सामना इथे आता आपण म्हणीन साईदने 11 संघ रेडी आहे की कधी आम्ही सामना जिंकणार आणि मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा. इथे श्रीराम स्पोर्ट्स संघाला विकेट खूप गरजेचे आहेत. जर विकेट मिळाले या मॅचमध्ये तुम्ही देखील येऊ शकता, परंतु करण्याची क्षमता ॲबिलिटी ह्या गोष्टी राखाव्या लागतील. फटका खेळला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करेल का बॉल, आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. आता अवघ्या 2 धाव्यांची गरज. मागे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मागे प्रोटेक्शन वॉल लावलंय, भिंत लावलंय की आमच्या हातामध्ये बॉल येऊ दे. धावसंख्या जर आपण तपासली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 47. अवघ्या 2 धाव्यांची गरज आणि 2025चा किताब श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे एका बाजूला असताना साईदने 11 या संघानं सांगितलं की चेस करत असताना संध्याकाळच्या सत्रात आम्ही कुणाला ऐकत नाही. जबरदस्त खेळ राहिला. फुलरलेनचा बॉल आणि आठवणीत राहणारा षटकार इथे बघायला मिळतोय. विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा. चॅम्पियन चॅम्पियन आणि चॅम्पियन. Champion, everybody knows it, bravo, a champion, 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 everybody know Chris Gayle is a champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion, don't forget, Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958. A champion, champion. ज्या संघात जातात विशाल परब थंडवाटीचे विलास बरफ ज्या संघात जातात त्या संघात फायनल मारून देतात आणि हे अनेक वेळ आपण पाहिलंय, आताही पाहिलं. वेल प्ले. धन्यवाद खानिवडे प्रीमियर लीग आम्हाला संधी दिली. जितेंद्र दादा तुमचे देखील आभार. रजा घेतोय कारण नाईटला देखील कॉमेंट्री आहे, बोईसरला निघावं लागेल. थँक्यू सो मच. धन्यवाद पाटील सर, खूप छान कॉमेडी आणि असंच आमच्यावर प्रेम राहणं. तुम्ही यावं, आम्हाला बोलवत जा तुम्ही.